मी तुझाच राहील, कुटुंबियाकडून प्रियकराचा खात्मा, प्रेयसीने केले मृतदेहासोबत लग्न, बहिणीसोबत बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सकाळी एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला आहे। दरम्यान आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपवले। असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहील असे म्हणत प्रेयसीने चक्क मृतदेहासोबत लग्न केले। प्रियकराला मारून कुटुंब भरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली। शहरातील जुनागंज भागात हेलवान टी हाऊसच्या पाठीमागे गुरुवारी सायंकाळी समक्ष ताटे हा मित्रांसोबत थांबलेला असताना हिमेश मामिड्यावर त्याच्यासोबत त्याचा वाद झाला। यावेळी हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने सक्षमवर गोळी झाडली। ती गोळी त्याच्या बरकडीतून आत गेली। त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या सक्षमच्या डोक्यात फरशी घालण्यात आली। त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी अवघ्या तासाभरात हिमेश मामिड्यावर आणि गजानन मामिड्यावर या दोघांना ताब्यात घेतले। त्यानंतर साहिल मामिड्यावर व अन्य एकाला परभणी जिल्ह्यातून मानवत येथून अटक करण्यात आली। या प्रकरणातील आणखीन एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। कायदेशीर अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यावर शुक्रवारी संध्याकाळी सक्षमच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याची प्रियसी आचल सक्षमच्या घरी पोहोचली। सक्षम हयात नसला तरी त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी कायम त्याच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे तिने सांगितले। तसेच या प्रकरणी वडील व दोन्ही भावाविरुद्ध कठोर कारवाई करा अशी मागणी तिने यावेळी केली। मृतदेहासोबत लग्न करण्याचा प्रकार फक्त चित्रपटापुरताच मर्यादित होता, मात्र त्याची प्रत्यक्ष अनुभूती शुक्रवारी नांदेड शहरात पाहावयास मिळाली। दोघेही हिट गुन्हेगार होते। त्यांच्यातील मैत्रीमुळे एकमेकांच्या घरी येणे जाणे व्हायचे। दरम्यान काळात सक्षम व हिमेशची बहीण आचल यांच्यात जवळीक निर्माण झाली होती। ही बाब आचलच्या कुटुंबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास विरोध दर्शवला। त्यानंतर सक्षम व आचलने प्रेमसंबंध गत 3 वर्षापासून कायम होते। विरोध करून वारंवार सांगूनही फरक पडत नसल्याने 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सक्षम व हिमेशने जुन्या नांदेड भागात एका मित्रासोबत भिडले। या वादात हाणामारी, त्यानंतर गोळीबार व फरशीने वार करत मामिडवार पिता पुत्रांनी सक्षमला कायमचे संपवले।